बाउंड्रीवर पाय ठेवलेला आहे, कृपया त्यांनी पाय काढायचा आहे. थँक्यू. यानंतर आपला पुढचा चेंडू सामना करते सुजित. आक्रमक पवित्रा असलेला आणि हा टॅप चौकार खणखणीत, आणि या खणखणीत चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढून वैयक्तिक 4 धावसंख्येवर सुजित. पुढचा चेंडू आणि हा रेषेच्या पुढे गेलेला चेंडू, रेषेच्या पुढे पाय गेल्यामुळे अवांतर धावसंख्येत वाढ. 9चा इशारा पंचांकडनं आणि धावसंख्या पोचलेली ती 7. सुंदर धावसंख्या म्हणता येईल. आणि पुढचा चेंडू सामना करते सुजित. आणि आता मात्र पुन्हा एकदा गती वाढवण्याच्या नादामध्ये चेंडू लेगच्या दिशेने जाऊन वाईट आणि अवांतर धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू सामना करतील आणि आता मात्र टॅप पद्धतीचा चेंडू आणि सुंदर असा खणखणीत चौकार, वैयक्तिक दुसरं चौकार, संघाच्या वतीने दुसरं चौकार. आणि धावसंख्या पोचली आहे ती 12. 12 नो लॉस 12. आणि सुजितचं आतापर्यंत चांगली बॅटिंग इथे दाखवलेली आहे. आणि आता मात्र चांगला चेंडू आहे, परंतु तशाच पद्धतीने तो टॅप करून आणखी आपल्या चौकारामध्ये वाढ करून 3 वैयक्तिक चौकार मारून आतापर्यंत धावा पोचलेल्या त्या 16. 16 नो लॉस. आणि राजेशचा पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. 1 धाव तिथे आरामात घेतलेली आहे आणि स्ट्राईक रोटेट झाल्यामुळे आता रोहित आपला पहिला चेंडू खेळणार आहे. बघूया कुठल्या पद्धतीने चेंडू. आक्रमक पवित्रा तर बॅटिंगच्या याच्याने दिसत आहे, 2-3 पावलांचा स्टान्स. आणि आता मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने गती वाढवण्याच्या नादात दिशाहीन गोलंदाजी आणि अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्येची संख्या पोचली आहे ती 18 नो लॉस. 18 नो लॉस. सुंदर धावसंख्या, सुंदर चेंडू. कृपया मंडळाच्या सदस्यांनी व्हाईट बाउंड्रीच्या बाहेरून जो आहे कंट्रोल करायचा आहे. आता मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र पुढचा चेंडू थोडासा महागडे षटके ठरलेला आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी गती वाढवण्याच्या नादामध्ये ऑफच्या दिशेने एसटीच्या बाहेर गेल्यामुळे वाईडने धावसंख्या वाढली. पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू आहे आणि तसंच सुंदर क्षेत्ररक्षण. अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर 19 धावसंख्या झालेली आहे ती 19. खूप धावसंख्या चांगली असं म्हणता येईल. 6 चेंडूमध्ये 19 धावा. खरोखर ही चांगली सुरुवात आहे, फायटिंग सुरुवात आहे. आणि आता बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं कुंदन. बघूया आपल्या कुंदन शिलतेप्रमाणे 4-5 पावलांचा स्टान्स. आणि आता मात्र एसटीच्या ऑफ एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, अवांतर धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू कुंदनचा 5-6 पावलांचा स्टान्स. पुन्हा एकदा तसंच चेंडू बॉलच्या गतीला आवड न घातल्यामुळे पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुढचा चेंडू आता मात्र आता चांगला फटका मारलेला आहे आणि बाद. टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अशा रीतीने पहिला झटका हा जो बसलेला आहे तो रोहितच्या रूपाने. आणि आता मात्र स्ट्राईकवर आलेले आहेत अनिकेत. मस्त परी. आणि आता पुढचा चेंडू. आणि आता मात्र खूप चेंडू भारी होता, काहीच फलंदाजाला कळलं नाही. आणि आपल्या यष्ट्या ज्या आहेत त्यांनी बॉलरला दान केलेलं. आता मात्र जो आहे कुंदन, खरोखरच असं कुंदन म्हणजे सोन्यासारखी चमकदार गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. आणि या चमकदार कामगिरीचा जर आता हा तिसरा जर त्यांनी कंटिन्यू विकेट घेतला तर हॅट्रिक साधली जाईल. हॅट्रिक साठी खूप खूप शुभेच्छा. रोशन नवीन फलंदाज बघूया. आणि चांगला मारलेला फटका, हॅट्रिक वाचलेली आहे. निर्धाव चेंडू. खूप सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन जो आहे कुंदन यांच्याकडनं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बघूया पुढचा चेंडू. आक्रमक पवित्रा, परंतु आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. आणि लेगच्या खूपच बाहेरचा चेंडू असल्यामुळे वाईड राईट ओव्हर द विकेट. पुढे आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू.
क्षेत्ररक्षाच्या सरळ एक टप्पा हातात गेल्यामुळे निर्धाव चेंडू आणि अशा रीतीने धावसंख्या जी आहे ती 22 आणि आता मात्र पुन्हा एकदा खूप खूप सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. 2 विकेट काढलेले आहेत आणि आता बघूया आपला शेवटचा चेंडू जो आहे तो कुठल्या पद्धतीने ते समोरच्या फलंदाजाला देत आहेत. फलंदाजाचा मात्र आक्रमक पवित्र आहे, जणू टॅप मारून चौकार मिळेल अशा पद्धतीचा. आणि आता मात्र मारलेला फटका निर्धाव चेंडू, खूप खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि धावसंख्या. आणि खरोखरच कुंदन यांनी सोनेरी कामगिरी केलेली आहे. आपल्या 6 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा देत 2 खेळाडू बाद केलेल्या, त्याने 3 धावा त्याच्या वाईडनं आलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर ते मेडन षटकार होतं. बघूया आता पुढचा सिद्धेश, वैयक्तिक पहिलं, सांघिक सुद्धा तिसरं, राईट आर्म ओव्हर द विकेट, 2-3 पावलाचा स्टान्स. आणि आता मात्र त्या पद्धतीने मारला होता, परंतु खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अगदी सीमारेषेच्या 3-4 इंच अगोदर त्यांनी बॉल पकडल्यामुळे चौकार वाचवलेला आहे. आणि आता पुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या नादामध्ये आणि आता मात्र बाद, वेळेत त्यांना क्रीजवर पोचता आलं नसल्यामुळे आणि हा चेंडू जरी नो बॉल असला, धाव मिळाली, परंतु फलंदाज बाद देखील झालेला आणि एक अवांतर धावसंख्येमध्ये वाढ झाली आणि बॉल सुद्धा काउंट झालेला आहे. अंडरआर्मच्या या नियमावलीमध्ये नो चेंडूमध्ये जर बाद झाल्यास तो चेंडू काउंटमध्ये, म्हणजे तो चेंडू लीगल डिलिव्हरी म्हणून त्याची इथे गणना केली जाते. पुढचा चेंडू अस्मित, नवीन खेळाडू, बघूया आपल्या नावानुसार अस्मित अशी कामगिरी. आणि आता म्हटलं एक हलकीशी प्लेस करून 1 रन मात्र त्यांनी घेतलेली नाही. अशा 1 रन धावेने 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स, 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. चांगली धावसंख्या आहे. धावसंख्या रोखण्यात मात्र चांगले यश करण. कृपया थोडस तिथे झाडू मारण्यात यावा, कारण की माती थोडी जास्त साचली असल्यामुळे. मंडळाचे सदस्यांना विनंती आहे, कृपया धनाजी, धन्या कुठे असेल आपण दरवर्षी इथे हे सामने खेळवले जातात आणि तशाच जोश आणि जल्लोषात कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता हे सामने होत असतात. त्यात श्रेय पूर्ण टीम्सना आणि जमलेल्या प्रेक्षकांच्या जीवावर ही स्पर्धा थोडी यशस्वी आणि चांगली यशस्वी संपूर्ण पट्ट्यामध्ये ही महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. आणि आता मात्र चांगला मारलेला फटका, टॅप, हलकासा टॅप आणि चौकार घेण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहे. आणि अशा पद्धतीने धावसंख्येत वाढ 28 आणि हा शेवटचा चेंडू असेल. आणि आता मात्र दिशाहीन गोलंदाजी म्हणता येईल. आणि पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने, आणि मात्र तो वाईड असल्याचा होतं, परंतु बॅट्समनच्या एकदम जवळून गेल्यामुळे निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने 3 ओव्हर्स संपलेले आहेत. 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या झालेली आहे ती 29 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. कुंदन वैयक्तिक दुसरं, सांघिक चौथं आणि हलकीशी प्लेस करून 1 धाव मात्र त्यांनी जी आहे गलीमध्ये घेतलेली आहे. अशा पद्धतीने धावसंख्या वाढून 30 फॉर द लॉस ऑफ 3. कुंदन आपल्या नावाप्रमाणे एकदम चमकदार कामगिरी करत आहे. 5-6 पावलांचा स्टान्स, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि खूप खूप एकदम
वेगाने फटका मारला होता. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून तो गेलेला असल्यामुळे चौकारांनी धावसंख्या ती वाचलेली आहे ती 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नेक्स्ट चेंडू कुंदन आणि बॅट्समनने पुढे येऊन मारलेला फटका आणि एकच धाव तिथे मिळालेली आहे. अशा पद्धतीने धावसंख्या पोहोचलेली ती 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि शेवटचे 3 चेंडू जास्तीत जास्त धावा किती आपण करू शकता आणि मोठ्यात मोठा आव्हान. आणि आता मात्र दिशाहीन गतीच्या नादामध्ये लेगच्या खूपच बाजूने गेल्यामुळे वाईट चेंडू धावसंख्येत वाढ. पुढचा चेंडू आणि आता मात्र चांगला टाकलेला चेंडू आणि तसंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि अशा क्षेत्ररक्षणामुळे काय होतं की धावेमध्ये रोख लागलेली आहे. निर्धाव चेंडू शेवटचे 2 चेंडू आता पुढे मारण्याच्या प्रयत्नात आणि वाईड आणि बॉलची देखील काउंट इथे झालेली आहे कारण ते एसटी चीज झालेले आहेत. वाईट बॉल काउंट नसतो सॉरी. आणि अशा पद्धतीने धावसंख्येत वाढ 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. शेवटचे 2 चेंडू जास्तीत जास्त आपण 8 धावा करू शकतो आणि जास्तीत जास्त आपण 2 विकेट घेऊ शकतो. बघूया कोणाचं पारड जड. आणि आता मात्र मारलेला फटका अप्रतिम आणि अप्रतिम असा षटकार मारलेला आहे. या षटकाराच्या सहाय्याने त्यांनी आपली स्वतःची विकेट फेकलेली आहे. अशा पद्धतीने निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर आणि शेवटचा चेंडू खेळणार श्रवण. बघूया श्रवण आणि श्रवणीय फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपली एसटी त्यांनी दिलेली आहे. अशा पद्धतीने 2 एकूण धावसंख्या पोहोचलेली ती 37 वर आणि जिंकण्यासाठी 38 धावा आपणास कराव्या लागतील. त्या निर्धारित 24 चेंडू मध्ये यानंतर होणारा सामना अष्टविनायक तुर्वे विरुद्ध नो लिमिट अमित सानपाडा. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कृपया स्टेजवर येऊन नाणेफेक करून घ्यायचे आहे. अष्टविनायक तुर्वे वर्सेस नो लिमिट सानपाडा. आय एम रिक्वेस्टिंग टू बोथ द कॅप्टन्स प्लीज कम ऑन टू द स्टेज अँड हॅव अ टॉस विथ आवर मिस्टर जयेंद्र सुतार. स्कोर 38 आपल्याला स्कोर करायचा आहे. ते निर्धारित 24. आवाज कमी. आणि ओपनिंगला मिस्टर सिद्धू, नॉन स्ट्राईकला मिस्टर कुंदन स्ट्राईकवर. कुंदन यांनी सुंदर अशी गोलंदाजी केली होती. आपल्या निर्धारित 2 षटकामध्ये खूपच कमी धावा देऊन 3 ते 4 विकेट त्यांनी संपादित केले. आणि सुजित ओके शट अप टाम ओव्हर द निर्धाव चेंडू. नो लिमिट अमित आणि अष्टविनायक तुर्वे कृपया स्टेजवर येऊन नाणेफेक करायचं आहे. स्टेजवर यायचं आहे. आपले पॅनल बसलेले आहेत. जयेंद्रजी सुतार आपले युवा नेते यांच्या हस्ते नाणेफेक केलं जात आहे. नो लिमिटने लिमिट मध्ये टॉस जिंकलेला आहे. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे.
ऑलरेडी मग भरपूर कमी आहे हवा. भाऊ लयच कमी आहेत. काय सांगायचं तुम्हाला. स्कोर सांग स्कोर. 5 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू एक मिनिट स्कोर काय आला. 5. एक मिनिट स्कोर सांग. स्कोर काय आला. एक मिनिट बॉल किती बॉल. सॉरी 4 बॉल 6 धावा. नो आहे हा +1. 4 बॉल 8 धावा झालेल्या आहेत. गेला. बॅटला कलर लावले तर ती पट्टी मिळली. सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकाखेरीस संघाची धावसंख्या 2 बाद 8. आता जिंकण्यासाठी मात्र पुढच्या 18 बॉलमध्ये 30 धावा करायच्या आहेत. दोन. आता आउट झाला तो. पहिले बेस्ट आतली ना मग पटला तो आउट झाला. प्रदीप याचं नाव प्रदीप आहे. याचं नाव प्रदीप आहे. ते टी शर्ट प्रदीप. किती निघाला. 38.
4 खेळाडू आउट झालेले आहेत आणि एकूण धाव संख्या आहे ती 16. खूप दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 16. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 22 रन्स चेसेबल. अकरा बॉल 22 धावा. प्रत्येक बॉल मागे 2 धावाची सरासरी करावी लागणार आहे आणि अवांतर धावसंख्येत वाढ. आता 17 धावा झालेल्या आहेत. डिक्लेअर. धावसंख्या 18. बोल्ड. ह्या षटकातली 3 चेंडू झालेले आहेत आणि एकूण स्कोर झालेला आहे तो 18. आता उर्वरित आणि धाव संख्या 19. बरोबर ना? किती बॉल झाला? किती बॉल झाला? 3 बॉल झाला ना? 8 बॉल 4 बॉल. आता शेवटच्या 8 चेंडू मध्ये धाव करायच्या आहेत 19. 4 चेंडू 4 balls 19 runs to win. Now 7 ball 18 to win. 7 balls 18 to wins. Batsman, please note 7 balls and 18 to wins. टोटल धाव किती आहे? Now batsman, please note that you have to make 6 ball in 14 runs. 4 beautiful strokes and you will go to the next round. Four balls, 8, and now we have to score 14 runs. Because I remember that Mr. Tony Gregg is not with us right now. He is on in the heaven. सहा चेंडू 13 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा. 14 पाहिजे होत्या. 14 धावा पाहिजे होत्या 6 मध्ये. आणि 2 धावा ना.
आणि अशा रीतीने 9 वर 2 धावा अतिरिक्त मिळाल्या आहेत. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 28. आणि आता जिंकण्यासाठी 6 चेंडू 10 धावा. पूर्वी 6 चेंडू 14 होत्या आणि ह्या 4 धावा वाईडच्या रूपाने मिळालेल्या आहेत. 6 चेंडू 10 धावा. रोहित टू रोहित, बॅट्समन रोहित, बॉलर रोहित. आता 6 चेंडू 9 धावा. 6 बॉल 9 टू विन. अभी 6 गेंद में 6 गेंदों में 8 रन्स की आवश्यकता है. 6 बॉल 8 धावा. पाच चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धावा. 4 चेंडू 7 धावा. तीन चेंडू 4 धावा. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. आता कधी 3 ना. 2 बॉल 3 धावा. जिंकण्यासाठी 2 बॉल 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस आहे, लक्षात घ्या. दोन चेंडू 2 धावा. मॅच एक चेंडू 2 धावा. बॅट्समनने लक्षात घ्यायचं आहे की कंपल्सरी चेस आहेत. आपल्याला जिंकण्यासाठी 2 धावा कराव्याच लागतील. जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूवर 2 धावा ह्या कराव्याच लागतील. सामना टाय, परंतु कंपल्सरी चेस असल्यामुळे जिंकलेले आहेत. धन्यवाद. या पुढचं समालोचन जे आहेत आपले ओव्हर टू मिस्टर रोहित भोपी.